तर नमस्कार मित्रांनो, आज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलेलो तर शेतावर. तिकडे मागच्या साईडला आपलं शेत आहे. जस्ट संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. तर आपण आज स्पेशली झाडांना पाणी द्यायला आलेलो आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. पावसाळ्यामध्ये काही झाडं लावली होती, ती आता बघण्यासाठी आपण आलेलो. आज आपण आलेलो आपल्या शेतावर त्या झाडांना पाणी द्यायला. पावसाळ्याचा सीझन नसल्यामुळे पाण्याची कमतरता भासते त्यांना. तसंच आपण आता त्यांना पाणी देणार आहोत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. बघूया, आपण आता पावसाळ्यामध्ये लावली होती झाडे. बघूया आता किती प्रमाणात राहिलेत आणि किती मेलेत ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं वर एक झाड आहे, खूपच मोठं झालेलं आहे. या झाडाला किमान 2 वर्ष झालेली आहेत. त्याच्या साईडला इथे बेलाचं झाड आहे काट्यांचा, आणि बाकीची छोटी झाडं आहेत. तिकडे समोर तुम्हाला बघायला भेटत असेल तर नारळाचं झाड देखील आहे. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. बाकीची छोटी आहेत, आणि इकडे हा पेरूचं झाड आहे. बाकी झाडे असेच साईडने लावलेले आहेत बांधाच्या. तिकडे एक समोरचा आहे, त्याला देखील 2 वर्ष झालेले आहेत. A few moments later. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहेत पाणी आणायला. तुम्ही बघू शकता माझ्याकडे डबा आहे. तर बघूया आता इथे पाणी आहे का नाही. आपण आलेलो आहेत साईडच्याच फार्म हाऊसमधला एरिया आहे हा. इकडे साईडला तुम्ही बघू शकता खूपच झाडे लावलेले आहेत त्यांनी. त्यांच्या इथं पाणी असतं, त्यामुळे आपण इथं आलेले आहेत पाणी घेण्यासाठी. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो, लेकिन नहीं. तुम्ही बघू शकता इकडे समोरच स्विमिंग पूल आहे. इथे नळ देखील इथेच असणार आहे. तर आपण आता आज पाणी टाकणार झाडांना. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? हा, तुम्ही बघू शकता नारळाचं झाड. यावर्षी 100 झाडं लावणार असंच काय प्लॅन आहे आपला. तर तुम्ही देखील लावा झाडं शेतावर तुमच्या. म्हणजे वाढतं वातावरण बघून तर असंच वाटतंय की झाडांची कुठेतरी कमी भासते आपल्याला. त्यामुळे सगळ्यांनी झाडं लावा. त्यामुळे आपलं वातावरण देखील चांगलं राहील. वेळेवर पाऊस पडेल, नाहीतर गेल्या वर्षीसारखा मे महिन्यापासूनच पाऊस चालू झाला होता. बात तो सही है. तर मित्रांनो, जर तुम्हाला कमीत कमी जर तुम्ही जेवढ्या वर्षाच्या आहेत तेवढी तरी झाडे तुम्हाला लावायला पाहिजेत दरवर्षी. ते किती असो, 100, 20-30. 150 रुपया देगा. जर भविष्य वाचवायचं असेल तर आताच प्लॅनिंग करायला पाहिजे, नंतर विचार करून काही होत नाही. आज मुंबई वर्सेस दिल्ली मॅच आहे. आलोय शेतावर झाडांना पाणी द्यायला. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. काय करणार, पाणी तर द्यावंच लागेल, नाही तर झाडं लावलेली एवढी मेहनत आपली फुकट जाईल. बघू शकता तुम्ही इथे झाड, आणि सनसेट देखील आहे मागच्या साईडला. तर आताच थोड्या वेळाने आपण जाऊ घरी. थोडीच झाडं राहिलेली आहेत. इकडे आल्यावर वातावरण खूपच चांगलं आहे ना. हवा पण एकदम अशी छानशी सुटलेली आहे. थंड वातावरण घरच्यापेक्षा तरी चांगलं आहे. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. तर तुम्ही बघू शकता काहीच वातावरण खूपच चांगलं झालेलं आहे. इथला पाणी चल बस, रुलाएगा क्या? आपल्याला घेऊन जायला लागतंय पाणी तिकडे.
तर मित्रांनो सगळ्या झाडांना पाणी देऊन झालेलं आहे आता आपण जाणार आहोत घरी. इसकी मूर्ति बननी चाहिए. तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सूर्य देखील मावळत आलेला आहे. आता आपण जाऊया घरी. आता भरपूर वेळ झालेला आहे आपल्याला. इथं 5 वाजता आलो होतो आपण. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.